आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द बेयर-विलिगर ऑक्सिडेशन रिएक्शन बाय यूजिंग द पर ऍसिड। आता पर ऍसिडचं स्ट्रक्चर कसं आहे तर मुळात आधी ऍसिडचं स्ट्रक्चर काय आहे तर R C डबल बॉन्ड OH म्हणजे R म्हणजे आपला अल्कली ग्रुप आहे तो इथे प्रेझेंट असतो। हे झालं नॉर्मल ऍसिडचं स्ट्रक्चर। आता पर ऍसिड कसं लिहितो आपण तर R C डबल बॉन्ड OH म्हणजे जो ऑक्सिजन आहे तो नॉर्मली ऑक्सिजन 2 ऑक्सिजन प्रेझेंट असतात ऍसिड मध्ये, मग पर ऍसिड मध्ये असतात 3 ऑक्सिजन प्रेझेंट असतात म्हणून त्याला आपण पर ऍसिड असं म्हणतो। आता नक्की बेयर-विलिगर ऑक्सिडेशन रिएक्शन म्हणजे काय तर जे आपले अलिफॅटिक किंवा जे अरोमॅटिक कीटोन्स आहेत ते याच्यामधून ऑक्सिडाइज होतात। तर कुठले कुठले रिएजंट याच्यामध्ये यूज करतात तर पर बेन्झोइक ऍसिड किंवा पर ऍसिटिक ऍसिड किंवा ते अजून रिएजंट आहेत MCBBA किंवा THBA ते आपण नंतर त्याचे फुल फॉर्म बघणार आहोत पुढे व्हिडिओमध्ये। आणि बाय युजिंग द ऍसिड कॅटलिस्ट त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळतं तर त्याच्यामधून आपल्याला इस्टर तयार झालेले मिळतात किंवा जे अरोमॅटिक कीटोन्स आहेत त्याच्यापासून आपल्याला लॅक्टोन तयार झालेले मिळतात। आता याच्यामध्ये आपण रिएक्शन बघूया अरोमॅटिक आणि अलिफॅटिकची आणि त्याच्यावरून आपण त्याचं मेकॅनिझम बघूया। तर पहिली रिएक्शन लिहिते रिएक्शन RC डबल बॉन्ड OR। आता याच्यामध्ये आपण जो पर ऍसिड आहे तो कुठला घेणार आहोत तर पर ऍसिटिक ऍसिड म्हणजे त्याचं स्ट्रक्चर काय तर CH3C डबल बॉन्ड OH किंवा आणि याच्यामध्ये आपण ऍसिड कॅटलिस्ट घेणार आहोत। मग आता ऍसिड कॅटलिस्ट मध्ये कुठला घेणार आहोत आपण तर जो ऍसिटिक ऍसिड CH3C डबल बॉन्ड OH। आता याच्यामध्ये अजून रिएजंट मी सांगितलं त्याच्याप्रमाणे तर त्याचे कुठले यूज करतात तर MCPBA म्हणजे याचा फुल फॉर्म काय आहे तर मेटल क्लोराइड पर बेन्झोइक ऍसिड आणि TBHP म्हणजे टर्शरी ब्युटिल हायड्रोपेरॉक्साइड हा याचा फुल फॉर्म झाला आहे। म्हणजे रिएजंट 1 आणि रिएजंट 2 हे सुद्धा दोन रिएजंट आपण ह्या रिएक्शन मध्ये यूज करतो। आता या रिएक्शन मध्ये नक्की काय होणार आहे तर ह्याच्यामध्ये फक्त जो ऑक्सिजन आहे त्या ऑक्सिजनचे ऍडिशन होणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये इस्टर तयार होणार आहे। म्हणजेच काय RC डबल बॉन्ड OR म्हणजे याच्यामध्ये फक्त ऑक्सिजनचे ऍडिशन होणार आहे। आता तसंच सेकंड रिएक्शन अरोमॅटिक कीटोन डबल बॉन्ड O हा आपला कीटोन झाला। रिएजंट आपले CH3C डबल बॉन्ड OH आणि ऍसिटिक ऍसिड CH3C डबल बॉन्ड OH याच्यापासून आपल्याला तयार काय झालेलं मिळतं तर याच्यापासून आपल्याला लॅक्टोन तयार झालेला मिळतो। म्हणजे याच्यामध्ये ही 6 मेंबर रिंग होती त्याच्यापासून आपल्याला 7 मेंबर रिंग तयार झालेली दिसते कारण त्याच्यामध्ये आपण ऑक्सिजन ऍड केलं। आता याचा आपण मेकॅनिझम बघूया काय आहे ते। मेकॅनिझम तर पहिली बघूया स्टेप 1। आता हा जो आपला ऍसिटिक ऍसिड आहे किंवा जो आपला एनी पर ऍसिड आहे तो ऍसिड घेणार आहोत आणि त्याचा आपल्याला कशामध्ये काय मिळतं त्याच्यापासून म्हणजे त्याचं डिसोसिएशन करायचं आपल्याला। तर AR म्हणजे इथे आपला आहे ग्रुप आहे अटॅच C डबल बॉन्ड OH त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं तर ARC डबल बॉन्ड OO ऑक्सिजनवर आला निगेटिव्ह चार्ज आणि आपल्याला ह्याच्यापासून मिळाला H प्लस ह्याच्यातून रिमूव्ह झाला। आता स्टेप 2 मध्ये काय आहे तर हा जो ऍसिड म्हणजे हायड्रोजन जो रिमूव्ह झालाय त्याचे आपल्याला ऍडिशन करायचे म्हणजे त्याचे आपल्याला रिएक्शन करायचे आपल्या जो आपला रिएक्टंट आहे म्हणजे जो आपला अलिफॅटिक कीटोन आहे त्याच्यासोबत। तर त्याच्यापासून काय होईल तर RC डबल बॉन्ड OR प्लस H प्लस। आता हे ऑक्सिजन वरती इथे लोन पेअर प्रेझेंट आहे मग काय होईल तर हा लोन पेअरचा अटॅक इथे हायड्रोजन प्लस वर होईल म्हणजे आपल्याला इथे तयार झालेलं काय मिळतंय RC डबल बॉन्ड। आता आपल्या इथे हायड्रोजनची ऍडिशन झाली म्हणजे OH म्हणजे ऑक्सिजन वर आला
पॉझिटिव्ह चार्ज आणि R आहे तसा, त्याची रिॲक्शन आपल्याला हा जो निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह जो आयन आपला आहे त्याच्यासोबत करायचं, म्हणजे ArC डबल बॉन्ड O निगेटिव्ह. हा जो निगेटिव्ह तिथे आयन आहे तो इथे कार्बन वरती अटॅक करेल. मग इथे कार्बन वरती अटॅक केल्यानंतर हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्ड जाईल ऑक्सिजनकडे. मग ऑलरेडी ऑक्सिजनकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्याला इलेक्ट्रॉनची काहीतरी गरज आहे म्हणून त्याला इलेक्ट्रॉन मिळाले, म्हणजे आपल्याला तिथे OH हा आहे तसंच तिथे मिळणार आहे. मग आपण ते लिहून घेऊया. तर RCOH, मी हा जो R ग्रुप आहे तो इकडे खाली घेते R, आणि इथे बॉन्ड तयार झालाय ऑक्सिजन सोबत, ऑक्सिजन C डबल बॉन्ड OAR. आता हा जो आपल्याला इथे डबल बॉन्ड तयार करायचा आहे म्हणून हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड येणार इथे. मग हा इकडचा जो R' ग्रुप आहे तो जाणार या ऑक्सिजन वरती, आणि हा जो मिडल जो बॉन्ड आहे तो बॉन्ड जाणार या इकडे ऑक्सिजन वरती. म्हणजे आपल्याला इथे तयार काय झालंय, तर RC डबल बॉन्ड O इथे ऑक्सिजन आणि त्याच्यानंतर आला आपला R ग्रुप, आणि आपल्याला इथे बाय प्रोडक्ट काय मिळाला, तर ArC डबल बॉन्ड O. आता इथे ऑक्सिजन निगेटिव्ह आहे, हा जो हायड्रोजन आहे तो रिमूव्ह झाला याच्यामधून. मग हा जो रिमूव्ह झालेला हायड्रोजन आहे तो इथे ऑक्सिजन सोबत बाइंड होईल, म्हणजे आपल्याला इथे काय मिळालं, इथे आपल्याला ऍसिड रिमूव्ह झाला, हा ग्रुप झाला आपल्याला इथे एक्स्ट्रा तयार झालेला मिळाला, आणि इथे मिळालं आपल्याला ऍसिड. हे झालं ॲलिफॅटिक कीटोनचं मेकॅनिझम. आता